नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर ताकाची कढी ही उन्हाळ्यातली सर्वात फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे. ते पाहूया आपण. मी ते 1 कप दही घेतले, मग पाव कप बेसन घेतले, हे मी डायरेक्टली मिक्सरमध्ये करते. मग कढीपत्त्याचे काठी घेतले, नंतर गूळ घेतले, मग हिरवी मिरची मी चिरून ठेवलेली हिरवी मिरची, मग एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतले आणि कोथिंबीर थोडी घातली. आता याच्यामध्ये मी पाणी घालते. 2 कप पाणी. बघा, दही तुमचं केवढं जाड थिक आहे त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचं प्रमाण लागेल. तर 2 ते 3 कप आपल्याला पाणी लागेल. तर ते मिक्स करून ठेवते. इथे आता आपल्या टोपामध्ये 1 टेबलस्पून मी तेल घेतले. तेल गरम होऊ द्या. तेल चांगलं तापलं की आपण राईची फोडणी देऊया. हे फ्लेम हायवर आहे. जेव्हा राई चांगली तडतडायला लागते तेव्हा ते कमी करायची फ्लेम आणि जिरं घालायचं. कशी तडतडते ना राई, जिरं घालायचं. त्यानंतर हिंग घालायचं थोडंसं आणि कढीपत्त्याची थोडी पानं घालायची. आता मी मिक्सरमधून सगळं मिक्स केलेलं होतं मगाशी दह्याबरोबर, ते घालायचं आपण. आता आपल्याला याच्यात काय शिजवायचं आहे, तर बेसन आपलं कच्चं आहे ना, तर हे छान चुलीवर हाय फ्लेमवर करा आणि उकळ येईपर्यंत ते शिजवायचं. ते मीठ घातलंय मी, कारण बेसन शिजलं पाहिजे. ओके. खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये भातावर खायला. तुम्ही चपाती भाजीवर पण हे ताक घेतलं, ताकाची कढी घेतली तर उत्तम. आता इकडे पाहू शकता तुमचं चांगली उकळ यायला लागले, म्हणजे बेसन आपलं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करा. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातले आणि सर्व करणार. नक्की ट्राय करा. उन्हाळ्यातलं मी तुमच्यावर ही शेअर केली होती, पण 13 वर्षापूर्वी. तर आता मी परत तुमच्यावर शेअर करते ही. तर नक्की ट्राय करा. ताकाची कढी उन्हाळ्यामध्ये खाच पण तुम्ही. आणि तुमच्याकडे कशी करता तुम्ही ताकाची कढी, हे पण मला सांगा. काय नवीन वेगळं पद्धत मला आवडेल. इकडे मी कोथिंबीर घालते गार्निश म्हणून. ताकाची कढी तयार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.